हॅलो, सोनीज फूड या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोबीची भाजी. ही ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे आणि डायबिटीसच्या लोकांनाही चांगली आहे, यात साखर कमी असल्यासाठी. ओके, तर आधी आपण याच्यात पाणी घेतलं आहे, स्वच्छ निसून घेतली आहे आणि आळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत. गोबीमध्ये फार प्रमाणात आळ्या असतात, त्यामुळे व्यवस्थित पाहून निसून घ्यावी. या पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, एक चमचाभर मीठ आणि मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अजून आपण हिला अजून एका पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. तर मी आधी याचे फ्लावर्स वेगवेगळे करत आहे, अशा प्रमाणे. आणि ही भाजी बनवायला आणि खायला सुद्धा सोपी आहे. बनवण्यासाठी खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. याच्यात आपण कुठल्याही प्रकारचा कांदा किंवा टोमॅटो वापरणार नाहीत. खूप सोपी आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करूयात. आधी आपण छान फुलं काढून घेऊयात आणि अजून एका पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत. आता आपण स्वच्छ पाणी घेतलेले आहे आणि ही फ्लावर पुन्हा एकदा आपण धुवून घेणार आहोत. फ्लावर थोडीशी उघडीट लागते, तर 2 ते 3 वेळेस धुवून घ्यावी. आणि जर आपली शिळी किंवा कालची असेल तर मीठ टाकून आपल्या फ्रीजमध्ये एखादा तास ठेवली की ती फ्रेश दिसते. त्याच्यासाठी मीठ टाकायचं आणि मीठ आणि पाणी ठेवून मस्त एक फ्लावर घ्यायची, अशीच छानशी अशी घ्यायची अशी, आणि सेम टू सेम फ्रीजमध्ये ठेवून द्यायची एखाद्या तासासाठी, म्हणजे ती छान फुलते आणि फ्रेश पण दिसते. तर आता आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपण तेल टाकून घेऊयात. तेल गरम होत आहे तोवर मी तुम्हाला बेनिफिट ऑफ कॉलीफ्लावर सांगणार आहे. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी कॉलीफ्लावर खूप महत्त्वाचे आहे, कारण याच्यात फॅट खूप कमी असतो. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आहे. याच्यात प्रोटीन्सचे प्रमाणही भरपूर प्रमाणात आहे. तर तुम्ही खूपच बेनिफिटेबल आणि हेल्दी असणारी आजची कॉलीफ्लावर म्हणजेच फुलगोबी आज आपण बनवणार आहोत. तो आता आपलं तेल गरम होत आलेलं आहे. तेल तापलेलं आहे, तर आपण पाव चमचा मोहरी टाकूया. मोहरी तडतडत आहे. आता आपण थोडेसे पाव चमचा जिरे टाकूया. आपण लसूण कट करून घेतलेला आहे. लसूण भरपूर प्रमाणात टाकून घ्यायचा, जेणेकरून खूप छान चव येते. आणि लसूण लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. ही फ्लावरची भाजी ज्यांना आवडते त्यांच्यासाठीही छान आहे, आणि ज्यांना नाही आवडत ते ही आनंदाने खातात. झटपट बनवता येते आणि टिफिन वगैरेसाठीही खूप छान आहे. लहान मुलंही याला आवडीने खातात. तुम्ही पाहू शकतात आपला लसूण तळत आलेला आहे. तर आपण हलवत राहायचं, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. यामध्ये आता टाकायचा हिंग टाकून घेऊयात. हिंग टाकून झाल्यावर आपले मसाले टाकूयात, जसे की लाल तिखट, चवीप्रमाणे लाल तिखट, कांदा लसूण मसाला. मसाले टाकताना गॅसची फ्लेम अतिशय कमी करून ठेवावी, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. आणि थोडीशी हळद हे आपण छानसं हलवून घेऊयात. आणि आता टाकूयात आपला कॉलीफ्लावर, फुलगोबी. आणि हे छानसं आपण हलवून घेऊयात.
हलवून झाल्यावर आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. आपण घट्ट भाजी करत आहोत त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकावे. आता आपण टाकणार आहोत कोथिंबीरीच्या काड्या. आता हे आपण ढवळून घेणार आहोत. आता आपण हे हलवून घेतलेलं आहे. याच्यावरती अशा प्रकारे परत ठेवूयात आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात, जेणेकरून आपले मसाले आणि गोबी करपणार नाही. ठीक आहे, आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊयात. आपले मसाले करपणार नाही आणि आपल्या गोबीला छान प्रकारे पाणी सुटेल. आणि आतमध्ये थोडं थोडं हलवून घेणार आहोत. प्रत्येक वेळेस 2-2 मिनिटाला व्यवस्थित हलवून घेऊयात. तर आता आपण पाहूयात आपली भाजी कशी झाली आहे ते. तुम्ही पाहू शकता हिला पाणी सुटलेलं आहे. आणि ही भाजी कच्ची खायला सुद्धा अप्रतिम लागते. जेव्हा आपण गोबी बाजारातून आणतो स्वच्छ धुवून, ती तशीच खाल्ली तरी सुद्धा खूप टेस्टी आणि छान लागते. आपल्या भाषेत त्याला तोंडी लावणे असं म्हणतात. सो अजून थोडा वेळ आपण ह्याला शिजून देऊयात. ही प्लेट अजून झाकून ठेवूयात आणि अजून 2 ते 3 मिनिट छानशी शिजवून देऊयात. तर आपण मध्ये मध्ये हलवून घेतलेली आहे. आता आपली भाजी शिजलेली आहे. तर आपण हिला काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मसाले आणि ते किती अप्रतिम दिसते आणि हो त्याचा वास सुद्धा खूप छान येत आहे. जर तुम्ही मुलांसाठी करत असाल, लहान मुलांसाठी, तर मसाले कमी जास्त करून करू शकता. तर आपण एका गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोथिंबीर आणि फोडणीमध्येच कढीपत्ता टाकून घ्या. कढीपत्त्याचे खूप महत्त्व आहे, जसे की त्याच्यामध्ये एक ॲपल सारखे प्रोटीन्स वगैरे विटॅमिन्स असतात. आणि आपण वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊयात. आणि खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला असेच जर व्हिडिओ छान छान पाहायचे असतील तर सोनीज फूड या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि जरी तुम्हाला आवडली नसेल तर डिसलाईकसुद्धा करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाहीत. थँक्यू.